आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळी झालेली आहे. तर इथून पुढचं रुटीन कसं होतं माझं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. काल काय झालंय की सुट्टी होती स्कूलला, त्याच्यामुळे ना मला खूप सारी झोप ही लागत होती. कसं होतं, पूर्ण वीक आहे ना माझ्या मागे खूप धावपळ असते आणि असं वाटतं की कधी मी आराम करेल आणि कधी मला दुपारची झोप भेटेल असं कधी कधी मला वाटतं. मग त्यामुळे मी इतकी छान झोप घेतली आणि जे दुपारचे वाळलेले कपडे की जे जागेवर ठेवायचे राहूनच गेलेले, मग मी संध्याकाळी सगळ्यात पहिले ते कपड्यांच्या घड्या घातल्या, सगळे कपाटात ठेवले. आणि सुट्टी असल्यामुळे थोडी जेवणाची फरमाईश पण वेगळीच होती, कारण बनवायचं पण थोडंफार स्पेशलच होतं. पण मी काम करत असताना माझे पोरं शांत राहतील त्यात माझे पोरं कसले, त्यांची मस्ती ही तशी चालूच होती. आणि थंडी इतकी वाजायला लागलेली की मग मी परमला म्हटलं स्वेटर घालून द्यावं, आता थंडी वाढली आहे. आणि शिवाय की ज्याला मम्मीचं अजिबात आवडत नाही, त्याला त्याच्याच हाताने सगळं करायचं असतं, त्याला वाटेल तेव्हाच तो जर्किंग घालणार असं काही आहे. पण मग परम कसा लहान आहे त्याच्यामुळे त्याला माझं ऐकावंच लागतं आणि ऐकतो पण. मग परमला मी पूर्णपणे थंडीचं पॅक करून घेतलं आणि मी पण स्वतः सॉक्स घालून घेतले, कारण स्टाईल एवढी थंड होऊन जाते ना की मला अजिबात सहन होत नाही. आणि माहीत नाही पण ह्या वर्षी मला थंडी सहनच होत नाही आहे. म्हणजे सॉक्स आणि स्वेटर नसलं ना तर मी दिवसभर राहू पण शकत नाही आहे, कारण आमच्याकडे कसं सगळं मोकळं आहे आणि हवा पण खूप आहे, त्याच्यामुळे खूप सारी थंडी ही आमच्या घरात वाजत असते. तर मी पॅक वगैरे झाली आणि परमलाही पॅक केलं. त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. पण स्वयंपाकाच्या आधी कधी पण किचन कट्टा असा क्लीन असेल ना तर छान वाटतं आणि स्वयंपाकाला पण इंटरेस्ट येतो. तर मग मी तेच केलं. दुपारचे भांडे होते की जे सगळे मी जागेवर लावून दिले, किचन कट्टा क्लीन केला, सगळं आवरलं आणि त्यानंतर लागणार होते मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तुम्ही पण असंच करतात का? पहिले स्वयंपाक करायच्या आधी किचन कट्टा क्लीन करतात का? तर मला नक्की कमेंट करा. आणि आता इकडे सायचं पातेलं पण भरून गेलेलं आहे. येत्या 1-2 दिवसात मला तूप हे बनवावंच लागणार आहे आणि तूप तसंही माझं संपलेलंच आहे, त्यामुळे ते अर्जंटमध्ये मला करायचंच आहे. मग मी पूर्ण किचन क्लीन केला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची फरमाईश होती की आहोंना आणायचे होते फिश. त्यांचं चाललेलं की आज फिश बनव असं. फिश तसं मला आवडत नाही पण मुलांना आणि आहोंना खूप सारे आवडत असतात, त्यामुळे त्यांनी आणलेले होते रावस फिश की जे खायला एक नंबर लागतात. आणि जी भीती असते ना काट्याची, तो काटा पण ह्या फिशमध्ये नसतो, त्यामुळे माझे दोघं मुलं आणि आहो खूप मन लावून खातात. मग मी काय केलं, सगळ्यात पहिले भाकरी करायला घेतल्या, कारण कुठली पण मसाल्याची भाजी असू द्या त्याच्यासोबत भाकरी जेवढी चव देते ना तेवढी पोळी अजिबात देत नाही. आणि तुम्हालाही माहिती की आम्हाला नाईटला ही भाकरीच लागते, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी भाकरी करायला घेतल्या आणि मग विचार केला की भाकरी झाले की मग भाजी करूया. तशी पण फिशची भाजी व्हायला जास्त काही वेळ लागत नाही, पटकन होऊन जाते. आणि ह्या जो व्हिडिओ असतो ना, व्हिडिओ जर करायचा ठरवला ना मी, तर जिथे मला 1 तास लागेल ना तिथे 2 तास लागून जातात. असंच काही झालेलं, कारण व्हिडिओ पण शूट करा, पुन्हा स्वयंपाक पण एक साईड करत राहा. आता त्याच्यामुळे सगळं वेळ हा निघून जातो आणि मला कमीत कमी काल 8:30 वाजून गेले स्वयंपाक करायला. नाहीतर मग माझा अर्धा तासात फिश, भाकरी आणि भात सगळं काही होऊन जातं. पण ठीक आहे, तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे की स्वयंपाक कसा असतो, त्याच्यामुळे मला हे सगळं शूट करावंच लागलं. आणि मस्त अशी भाकरी केली. आणि एक आहे की भाकरी आम्हाला अशी एकदम पतली लागते, म्हणजे जाड भाकरी थापलेली किंवा बनवलेली आहोंना पण आवडत नाही आणि मला पण आवडत नाही. माझी भाकरी बघू शकता तुम्ही, एकदम पातळ आहे, कारण पातळ भाकरी खाण्यात जी मज्जा असते ना ती जाड भाकरी खाण्यात येत पण नाही. आणि कधी पण भाकरी ना मस्त अशी गॅसवर शेका, जेणेकरून ती नरम राहील. आता मी तुम्हाला सांगते, मी भाकरी जरी रात्री टाकल्या ना तर सकाळपर्यंत त्या एकदम नरम असतात आणि छान असतात, कारण प्रत्येक की ते मी गॅसवर शेकत असते. काहींना कशी सवय असते की तव्यावरच ती उलटी करतात, त्याने ती फुगतही नाही आणि कडक बनते. पण तुम्ही जर गॅसवर अशी शेकून बघा, ती 100%
फुगेल आणि एकदम नरम अशी छान चव येईल. तर माझी भाकरी वगैरे झालेली. त्यानंतर करायला घेतला मी मसाला. तर मसाल्यामध्ये काल असं झालं की माझ्याकडे कोथिंबीर पण नव्हती लकीली, आणि अंधार पण खूप पडलेला होता, त्यामुळे जाऊन घ्यायची पण माझी इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे मी काल मस्त असा कांदा घेतला की तो भाजायला टाकलेला, आणि त्यानंतर खोबरं घेतलं की ते खोबरं छान असं भाजून घेतलं. पण एक असतं, जर तुम्ही खोबरं खूप असं काळं भाजलं ना तर भाजीचा कलर पण हा काळा येतो. त्यामुळे खोबरं हे थोडं म्हणजे लालसर भाजा, खूप सारं काळं होऊ देऊ नका. आणि जर खोबरं काळं झालं तर भाजीला पण अशी कडवट चव ही येत असते. तर त्याच्यामुळे मी कांदा झालं, खोबरं झालं, खूप असं काळं करत नाही. आता स्वयंपाक करत असतानाच आलं आमचं दूधवाले भाऊ आहेत की जे दररोज 8 वाजता येतात. तर बघून घ्या, मी तुम्हाला म्हटली पण होती की मला 8:30 वाजले, अजून माझं भाजीसुद्धा झालेली नव्हती. कारण दूध आलं. मग त्यानंतर मी मसाला करायला घेतला. त्याच्यामध्ये टाकलेलं होतं खोबरं, कांदा आणि अद्रक. हे सगळं करून मी मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं, आणि त्यानंतर बनवणार होती माशांची भाजी. तर तुम्हाला आवडते का फिश करी, ते पण मला नक्की कमेंट करा. व्हेज खाणारे पण भरपूरच असतील की जे माझा व्हिडिओ बघत असतील, पण टेन्शन घेऊ नका, आम्ही पण एवढं नॉनव्हेज खात नाही. हप्त्यातले 2 दिवस आमचे ठरलेले असतात, एक तर बुधवार आणि रविवार. पण फ्रायडेला का आणल्या गेलं तर सुट्टी असल्यामुळे सगळे घरी होतो, त्याच्यामुळे फ्रायडेला आणलं गेलं. नाहीतर आम्ही पण एवढं खात नाही, आणि फक्त 2 वेळा खात असतो. तर आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते फिश मी कसा बनवते. तर काय करत असते, पहिले कढईमध्ये तेल टाकून घेते थोडंसं, आणि जो फिश आहे तो कढईमध्ये टाकून त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं, आणि त्याच्यावर थोडं मीठ टाकून मग फ्राय करा. आणि मला पहिले कधीच फिश बनवता येत नव्हते, नंतर हळूहळू ॲटोमॅटिक शिकली, आणि मग मला कळायला लागलं की फिश हे कसे बनवायचे. तर असं फ्राय केल्याने ना खूप छान अशी चव येते, कारण त्यांच्यावर मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे ते सुद्धा असे आळणे असे लागत नाही, छान लागतात. तर मग मी तेच करते की जवळपास 2-3 मिनटं ते कढईमध्ये फ्राय करून घेते, आणि पुन्हा ते काढायचे, आणि त्यानंतर फिश करी ही बनवायची. तर तुमची कशी पद्धत आहे फिश बनवण्याची मला एकदा नक्की कमेंट करा. रेसिपी हवी असेल फुलमध्ये तर ती तुम्हाला नक्कीच मी देईल. आणि हा मसाला शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं होतं पहिले, आणि तो मसाला शिजल्यानंतर जास्त पाणी टाकलं. आता मसाल्याच्याच भांड्याने का टाकलं, तर त्याच्यामध्ये थोडा मसाला असतो, तो वाया जाऊ शकतो, तसं होऊ नये म्हणून मी त्या भांड्यामध्येच पाणी टाकते, आणि त्याच्यानेच करीला पाणी. त्यानंतर थोडं मीठ ॲड करा चवीनुसार तुमच्या, आणि त्याला उकळायला लागलं की जे आपले फिश आहे आपण फ्राय करून एका पातेल्यात काढलेले असतात ते त्या करीमध्ये सोडून द्या. 1 नंबर फिश लागतात. माझा परम झाला, शिवाय झाला, यांना खूप सारे आवडायला लागलेले. ते म्हणजे त्यांना अशी आठवण येते की तू फिशची भाजी नाही केली. त्यांना मसाल्याचे फिश झाले, मसाल्याचे अंडे झाले, खूप आवडतात. म्हणजे जेवढं त्यांना चिकन वगैरे आवडणार नाही तेवढं ते फिश आहे की जे आनंदाने खातात. तर माझी अशी भाजी बनवून झाली. त्यानंतर आपलं नेहमीचं असतं किचन क्लिनिंग. मग पुन्हा मी किचन क्लीन करायला लागलेले. तर किचन क्लिनिंग मी तुमच्यासोबत डीपमध्ये शेअर केलं नाही, कारण व्हिडिओ खूप सारा मोठा झाला असता. त्यामुळे मी आधी जे होते भांडे घासायला स्वयंपाकाचे निघालेले ते घासायला घेतले. आणि माझ्याकडे भांडे कधी बेसिनमध्ये जमा होतच नाही, कारण मला ती सवयच आहे की लगेच साफ करून ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे आतासुद्धा भांडे एकदम कमी निघालेले आहेत. आणि मग मी सगळ्यात पहिले भांडे क्लीन करून घेतले. त्यानंतर किचन कट्टा हा क्लीन करणार होते. तर असं काही माझं काल संध्याकाळचं रुटीन होतं, थोडं धावपळीचं होतं. आणि सध्या आता शिवायची एक्झाम पण आलेली आहे, त्यामुळे एक्झामचं पण मला बघावं लागतंय. आणि उद्याचा व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तो पण खूप सारा धावपळीचा आहे. पण काय करता, माझ्या मागे धावपळ आहे ना की जी संपतच नाही. पण एवढ्या धावपळीत पण मी स्वतःसाठी वेळ काढते आणि स्वतःची आवड जोपासते आणि सगळं कंटिन्यू ठेवते ना, याचा मला खूप सारा आनंद भेटतो. रात्रीचे 12 वाजले ना तरी चालेल, पण एडिटिंग ही झाली पाहिजे असं काही माझं ठरलेलं असतं. आणि रात्रीच मी माठही भरून घेत असते. माठमध्ये ॲक्वागार्डची नळी सोडलेली होती, ॲक्वागार्डने पाणी भरत होते. आणि एक साईड माझं भांडे धुणं पण चाललेलं होतं. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला आहे ना, मला नक्की कमेंट करा. आणि फिश बनवण्याची माझी पद्धत योग्य आहे की अजून मी काही त्याच्यात सुधारली पाहिजे
तेही मला नक्की कमेंट करा, कारण मला तरी असंच बनवता येतं. फ्राय वगैरे तर मी आजपर्यंत केलेले नाही आहे आणि ते फ्राय फिश पोरांना पण जास्त आवडत नाही, त्यामुळे मी नेहमी हे करीवालेच फिश बनवत असते. तर हा कालचा फिश आहे की ज्याला रावस असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये काटा नसतोच, एकच काटा असतो मोठा, की जो मुलांना पण खायला सोयीस्कर असतो. तर चला मग, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि हां, मी म्हटले होते की काही नॉनव्हेज बनवलं की मी किचन धुवत असते, म्हणून तर माझं सगळं क्लिनिंग झालेलं होतं, पण ते कोरडं होण्यासाठी मी पुन्हा एकदा पुसून घेत होते, जेणेकरून डाग पडणार नाही आणि किचनवर असे ओघळ पडतात आणि मग तिथे व्हाईट व्हाईट डाग पडून जातात पाण्याचे, ते काही चांगलं वाटत नाही. त्यामुळे मी सगळं कपड्याने आणि वायपरने सगळं छान असं कोरडं करून घेत असते. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.